नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. पेन्शन थेट पगाराइतकी होणार. वेतन आयोगाच्या शिफारशींपूर्वीच मोठी मागणी. वेतन आयोगाची चर्चा सुरू असतानाच निवृत्त कर्मचाऱ्यांच्याही स्वतःच्या काही मागण्या वाढत आहेत. कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागण्यांनंतर आता पेन्शनधारक संघटनांनीही पेन्शनच्या रचनेत बदल करण्याची मागणी केली आहे. पेन्शनधारकांना वयानुसार पेन्शनची रक्कम वाढवावी अशी मागणी होत आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. वयाशी निगडित पेन्शन कर्मचारी आणि पेन्शनधारक यांनी आयोगाकडे मागण्या सादर केल्या. यामध्ये महागाई भत्ता, DA वाढवणे आणि वेतन सुधारणा करण्याबाबत ते पेन्शनचे लाभ वाढवण्यापर्यंतच्या मागण्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांव्यतिरिक्त पेन्शनधारक संघटनांनी अशी मागणी केली आहे की निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वयानुसार निश्चित केली जावी. म्हणजेच वय जितके जास्त तितकी निवृत्तीपूर्वीच्या वेतनाच्या तुलनेत पेन्शन म्हणून मिळणारी टक्केवारी जास्त असावी. कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनाबाबत इतरही अनेक मागण्या केल्या. कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनाबाबत इतरही मागण्या केल्या आहेत, ज्यामध्ये किमान निवृत्ती वेतन हे शेवटच्या वेतनाच्या 67% वाढवणे किंवा ते सेवेच्या शेवटच्या 10 महिन्यात मिळालेल्या सरासरी वेतनाइतके करावे. निवृत्तीवेतन निश्चितीसाठी वापरल्या जाणाऱ्या फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करणे, महागाई सवलतीची रचना तपासणे आणि तिचा निवृत्तीवेतन लाभांमध्ये समावेश करणे, कौटुंबिक निवृत्तीवेतन लाभांची व्याप्ती वाढवणे. कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या तर केंद्र सरकारच्या सुमारे 50 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. या व्यतिरिक्त संरक्षण आणि रेल्वे क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसह सुमारे 56 लाख निवृत्तीवेतनधारकांनाही याचा फायदा होणार आहे.